ठिकाणी एवढ्या पावसामध्ये पायलिंगचं काम त्यांनी कसं सुरू केलं आणि वारंवार या विकासकाच्या विरोधात तक्रारी प्रभाग समिती अध्यक्ष असतील, स्थानिक नगरसेविका असतील, सर्वच जण वारंवार देत होते. तरीसुद्धा या ठिकाणी एस वॉर्डच्या प्रशासनाने असेल किंवा बिल्डिंग प्रपोजलच्या अधिकाऱ्यांनी यावरती दुर्लक्ष का केलं, आज खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. या विकासकावरती कारवाई झाली पाहिजे, त्याच्या आर्किटेक्टवरती पण कारवाई झाली पाहिजे. अशा पद्धतीने बेजबाबदारपणे ह्या एवढ्या भर पावसामध्ये इतक्या लोकांच्या सूचना असताना सुद्धा, इतक्या लोकांच्या कंप्लेंट्स असताना सुद्धा या डेव्हलपरने या ठिकाणी काम सुरू केलं. त्याच्यावरती 100% कारवाई होणार आणि या लोकांच्या मागणीनुसार किती कंप्लेंट्स दिल्या होत्या, किती त्याच्यावर तक्रारी आल्या होत्या, त्या सगळ्या आता विचारात घेतल्या जातील. तिथे सिमरन मॅडम या इकडच्या वॉर्ड ऑफिसर आहे, मी त्यांना आता विचारलं. त्यांनी मला जेव्हा असं उत्तर दिलं की वारंवार बोलूनही ऐकत नव्हते, तर मला फार अचंबित वाटलं की वॉर्ड ऑफिसर अशा पद्धतीने उत्तर कसे देऊ शकतात. बिल्डिंग प्रपोजलचे अधिकारी यांची चौकशी केली जाईल की तुम्ही काय याला सपोर्ट करत होता का, अशा सगळ्या गोष्टीला मान्य करते. दोन अतिशय वाईट घटना आणि आता ही नशिबाने इथे मनुष्यहानी झाली नाही, पण चेंबूरची घटना, साकीनाक्याची घटना, अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे. त्याचा मला महापौर म्हणून कंटिन्यू मला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं आहे. परंतु इतका पाऊस पडू नये. कुठेही मुंबईमध्ये वाहतूक व्यवस्था सुरळीत चालू आहे, कुठेही रेल्वे बंद पडलेली नाही. फारच दुःखद घटना आहे आणि आज एवढंच सांगेन की त्यांना मुंबई महानगरपालिकेने नोटीस देऊन सुद्धा संबंधित बिल्डरनी ते काम थांबवलं नाही. त्याच्यावरती कडक कारवाई होणार, FIR होणार, त्याला आतमध्ये टाकणार. असं अविश्वसनीय, जनतेला त्रास होईल असं कोणतंही काम मुंबई महानगरपालिकेमध्ये चालणार नाही.